नमस्कार. आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही विद्यार्थी आहेत ज्यावेळी परीक्षेला जातात किंवा इवन रोज शाळेत जातात तेव्हा बरेच टॉपिक असे असतात की त्यांना ते कळत नाही किंवा लिहायचे कसे ते कळत नाही आहे. यावेळी काय करणं गरजेचं आहे यावरती विशेष चर्चा आजच्या भागात आपण करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर, जे गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवरती अगदी महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन आणि अगदी सोप्या अशा भाषेत आपल्याला करतायत. सेंट अँथोनी या शाळेच्या माध्यमातून आपण खरं तर हा व्हिडिओ करतोय. वळूयात आजच्या आपल्या या विषयाकडे. सर, काय सांगाल? बरेच टॉपिक असतात, असा एक टॉपिक नाहीये, बरेच टॉपिक असतात. सो काय वाटतं त्यावेळी काय करणं विद्यार्थ्यांनी गरजेचं? बरं, काही आन्सर्स जे ते म्हणजे शिकत असतात ते इझिली त्यांना कळतात, काही आन्सर्स त्यांना कळत नाहीत. ओके, काही टॉपिक्स त्यांना कळत नाहीत. त्याचं एक कारण असं असू शकतं की जे आन्सर त्यांना कळलेलं असतं त्याच्यामधले जेवढे शब्द असतात त्याला आपण असं म्हणतो की ते सगळे टँजिबल शब्द असतात. टँजिबल म्हणजे की तो शब्द म्हटला की आपल्या डोक्यामध्ये एक इमेज येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता म्हटलं की ट्रक म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये ते एक इमेज येतो ट्रक कसा असतो. म्हणजे किंवा अगदी काही पण स्विमिंग पूल म्हणालो किंवा ट्री म्हणालो तर ते सगळं आता. आणि एस्पेशली सायन्स किंवा फायनान्स इकडे सगळीकडे जार्गन्स वगैरे असतात. अगदी केमिकल्सची नावं म्हणजे आर्गन अँड टायटेनियम वगैरे वगैरे, पोलोनियम, हे असे जे शब्द असतात. आता मी जेव्हा हे शब्द म्हणतोय आर्गन, समजा हा शब्द म्हण काय आपल्या डोक्यामध्ये काही इमेजच येत नाही डोक्यामध्ये. ह्या अशा शब्दांना आपण इनटँजिबल वर्ड्स म्हणतो की ज्याच्यामध्ये एक इमेज येत नाही. बरं, मग काय करावं बाबा? तर हे शब्द थोडेसे टँजिबल करावे लागतात. म्हणजे की असं काहीतरी करावं लागतं ज्याच्यामुळे डोक्यामध्ये एक इमेज येते. आता सपोज एक असा आन्सर आहे ज्याच्यामध्ये हे एवढे सगळे केमिकल्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बोनेट आहे, त्याच्यानंतर सोडियम आहे, हे मॅग्नेशियम आहे वगैरे वगैरे. तर हे शब्द समजा टँजिबल समजा करायचे असतील तर कार्बोनेटला ब्रेक करा की कार अँड बॉनेट. ओके, म्हणजे ते आणि मग ते फोड करायची आणि मग ते इमेज येतं डोक्यामध्ये आणि ते मग त्या आन्सरमध्ये असं ते लिंक करायचं की हे असा हा सेंटेन्स आणि इकडे कार अँड बॉनेट आलं. बरं, त्याच्यापुढे मॅग्नेशियम मॅगी बनवू शकतं. ओके, त्याच्यानंतर सोडियम सोडा होऊ शकतो. ओके, सोडा म्हणजे आपला पेप्सी वगैरे ते सगळं तर सोडा होऊ शकतो. ओके, पोलोनियम कॅन बी पोलो, मिंट विथ अ होल, नाही का ते. टायटेनियम टायटॅनिक होऊ शकतं. हे असे जेव्हा आपण शब्द टँजिबल जेव्हा करतो आणि मग बरं, हे एकच वे आहे त्यांना टँजिबल करणं असं सुद्धा नाही. म्हणजे ॲक्च्युली पहिला जो अप्रोच असला पाहिजे तो पहिला अप्रोच असा की एक्झॅक्टली ह्या वर्डचं मिनिंग काय आहे. मिनिंग कळल्यानंतर लगेच डोक्यामध्ये ती इमेज येते. पण हे जे शब्द आहेत ना की केमिस्ट्रीमधले की कारण आपण कधीच हे बघितलेलं नाही आहेत केमिकल्स. ओके, आणि कोणी आपल्याला दाखवेल सुद्धा असं पण नाही आहे. ओके, मग अशा केसमध्ये मग ते ब्रेकडाऊन करणं इम्पॉर्टंट आहे, मग ते टँजिबल करणं. नाही तर मग फर्स्ट अप्रोच हा नेहमी असाच पाहिजे की काय मिनिंग आहे बघूयात बाबा. ओके, आणि मग स्टोरी बनवायची त्या आन्सरची की हे होतं मग ते होतं मग ते होतं. बरोबर, संपला विषय आणि मग ते कळतं. अगदी काय मेमोराईज करायची सुद्धा गरज नाही. खूप महत्वाची ट्रिक, आपल्याला एक सोपी ट्रिक याच्याच माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर अमरेंद्र चितळे सरांनी सांगितलेली आहे. नक्की या ट्रिकचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला जर वेगळा एखादा असा विषय असेल तो लक्षात ठेवायचा असेल, त्याची वेगळी स्टोरी तुम्ही तयार करू शकता. वर्ड्स असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लक्षात राहत नाही आहे, सो ते या ट्रिकचा वापर करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. अर्थात यापुढे सुद्धा असे वेगवेगळे विषय घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.